सकाळची सुरुवात गरमागरम चहाने जरी झाली असली तरी समोर बसलेलं हे गोड बाळ ह्याच्याशी गप्पा मारण्याचा मोह काही आवरता आला नाही. मॅग्नेट बोर्ड आहे तर खरं माझा, पण त्याचा जास्त उपयोग हे माझं छोटंसं बाळ करत असतं. खरंच आईकडे जाण्याचं तसं काही ठरलं नव्हतं, पण म्हटलं घरामध्ये मी फिश बनवतेच आहे तर मग आई बरोबरच जेवते आणि याचा निवांत रविवार तिच्या समोरच घालवते, म्हणून निघालो आहोत आईकडे. आईकडे निघत असतानाच रस्त्यामध्ये हे सगळं काही दिसलं. आता हे सगळं काही म्हणजेच आमच्या इथे असणाऱ्या चांगाई देवीची जत्रा आजपासून चालू होणार आहे. ती आज आणि उद्या आहे. त्यामुळे रस्त्यामध्ये ही छान छान खेळणी सुद्धा दिसली आणि ते बघून आपसुकच आपले पाय तिथे थांबले, कारण का ती खेळणी एवढी अट्रॅक्टिव्ह होती की परीसाठी घेण्याचं प्लॅन सुद्धा होतं. पण म्हटलं की संध्याकाळी आपण छान निघूयात आजीकडून, तेव्हाच येता येता बघूयात तुला काय खेळणी आपल्याला घेता येत आहेत, म्हणून आम्ही निघालो. त्याचबरोबर आजूबाजूला सगळ्या राईड्सची सुद्धा तयारी होणार होती, जसं की स्विंग, ट्रेन. आणि मग ते बघून खूप एक्साइटमेंट वाढली, कारण का परीला हे सगळं आपल्याला एक्सप्लोअर करायला द्यायचं होतं. आणि मग त्याचाच आनंद घेत घेत आपण आईकडे जाण्यास तयारी चालू केली. मग घेतल्या फिश आणि मग आईकडे जाऊन बनवला छान फ्रेश असा हलवा, कोळंबीचा रस्सा, चपाती, कांद्याचं सलाड आणि त्याचबरोबर गरमागरम असा भात. आणि मग ते जेवण खाल्ल्यानंतर खूप छान वाटलं. आईसोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या आणि आईच्या किचनमध्ये काम करायचं म्हटलं तर एक वेगळाच आनंद असतो, कारण का आईचं किचन खूप मोठं आहे, अशी गिचमिडी नसते आणि काम करताना सुद्धा एक छान आनंद मिळतो. कारण आजूबाजूला जर आपल्याला छान जागा मिळत असेल, व्यवस्थित सुटसुटीतपणा असेल, तर चिडचिड सुद्धा आपली कमी होते. अर्ध जेवण आईनेच बनवून ठेवलं होतं, जसं की चपाती, भात, मसाला म्हणजे वाटण वाटून ठेवलं होतं. मला जाऊन फक्त भाजी करायची होती. म्हणून छान अशी कोळंबीचा रस्सा आणि मग हे जे हलवा फिश तुम्ही बघत आहात ते मी स्वतः बनवलं, मॅरिनेट केलं आणि मग भाजीला फोडणी दिली. तर आईकडे जेवण बनवण्याचा आनंद खूप वेगळा असतो आणि मी तो जेव्हा जेव्हा बनवत असे तेव्हा तेव्हा तो घेत असते. जसं तुम्हाला सांगितलं की जत्रेमधून आपल्याला खूप काही खेळणी घ्यायची आहे, तसं तिथून आपण ही सगळी छान छान खेळणी परीसाठी घेतली आणि परी खूप जास्त एक्साइटेड सुद्धा होती ह्या सगळ्या खेळणी खेळण्यासाठी. आणि तिला आनंद सुद्धा झाला. तिने प्रत्येक एक गोष्ट छान असं एक्सप्लोअर केलं आणि खूप मज्जा आली. असा होता माझा एकंदरीत निवांत असा रविवार, जो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर माझा आजचा दिवस, माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि वैभव बघतोय की मी काय बोलते आहे. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.